श्री स्वामी समर्थ. भक्त हो, आपल्या आयुष्यातील भीती आणि चिंता दूर करण्यासाठी तारक मंत्र हे एक अमोघ शस्त्र आहे. आज आपण या मंत्राचा सखोल अर्थ जाणून घेणार आहोत. पण त्याआधी कोणताही संगीत किंवा चाल न लावता आपण एकदा हा मंत्र शांतपणे ऐकूया, जेणेकरून आपल्याला त्यातील शब्दांचा अर्थ समजणे सोपे जाईल आणि या निमित्ताने का होईना पूर्ण तारक मंत्र आपल्या कानावर पडेल. चला तर मग आपण तारक मंत्राचा अर्थ जाणून घ्यायला सुरुवात करूयात. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी हिमाय. आज्ञे विणा काळ ही ना नेई त्याला, परलोकी ही ना भीती तयाला. अशक्य ही शक्य करतील स्वामी. उगाची भीतोसी भय हे पडू दे, वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. खरा होई जागा श्रद्धेस सहित, कसा होसी त्यावेळ तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. अशक्य ही शक्य करतील स्वामी. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीचे या पंचामृतात. हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती, ना सोडती तया जया स्वामी घेती हाती. चला तर आता तारक मंत्र ऐकून मन शांत झालं आहे. आता त्याच्या 5 कडव्यांचा अर्थ समजून घेऊयात. पहिले कडवे: निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. अर्थ: मनातील सर्व शंका आणि भीती काढून टाक. स्वामींचे अफाट सामर्थ्य सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचे रूप बुद्धीच्या पलीकडचे आहे, जे केवळ स्मरणाने धावून येतात आणि अशक्य गोष्टीही शक्य करतात. दुसरे कडवे: जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञे विणा काळ ही ना नेई त्याला, परलोकी ही ना भीती तयाला. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अर्थ: जिथे स्वामींचे पाय आहेत तिथे कशाचीही कमतरता उरत नाही. एखाद्या माऊलीप्रमाणे स्वामी स्वतः आपल्या भक्तांचे नशीब घडवतात. त्यांच्या आज्ञेशिवाय मृत्यूही स्पर्श करू शकत नाही. त्यामुळे अशा भक्ताला कशाचीही भीती नसते. तिसरे कडवे: उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अर्थ: तू विनाकारण का घाबरतोस? तुझ्या मनात स्वामींचीच शक्ती वास करत आहे हे ओळखून घे. ज्यांच्यासाठी जन्म मृत्यू हा केवळ एक खेळ आहे, अशा सामर्थ्यवान स्वामींचे तू लेकरू आहेस, मग भीती कशाला? चौथे कडवे: खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होसी त्याविण तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अर्थ: आता तरी पूर्ण श्रद्धेने जागा हो, कारण श्रद्धेशिवाय तू खरा भक्त होऊ शकणार नाहीस. मागे वळून बघ, किती संकटात त्यांनी तुला साथ दिली आहे. आताही डगमगू नकोस, ते तुला सावरतीलच. पाचवे कडवे: विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंचामृतात अर्थ. हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती, ना सोडती तया जया स्वामी घेती हाती. अर्थ: स्वामींची विभूती, त्यांचे नामस्मरण आणि ध्यान हेच खरे तीर्थ आहे. या भक्तीचा अनुभव घे. ज्याचा हात स्वामींनी एकदा हाती घेतला आहे त्याला ते कधीही अधांतरी सोडत नाहीत. भक्त हो, स्वामी समर्थांचा हा तारक मंत्र केवळ शब्द नसून ते आपल्यासाठी एक कवच आहे. जेव्हा कधी तुम्हाला एकटे वाटेल किंवा संकट मोठे वाटेल, तेव्हा हा मंत्र आणि त्याचा अर्थ आठवा आणि स्वामींचे शब्द सदैव लक्षात ठेवा. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुमच्या आयुष्यात स्वामींची प्रचिती तुम्हाला कधी आली का? कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतर स्वामी भक्त मित्रमैत्रिणींसोबत तो नक्की शेअर करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी तुम्हा सर्वांना सुख, शांती
आणि उत्तम आरोग्य देवो हीच प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.